भाऊ, स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये. नमस्कार. मावळ तालुक्यामध्ये सध्या मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्या अनुषंगाने जे काही घडत आहे, जे काही चित्र समोर दिसते त्याची सर्वाधिक चर्चा होते. मावळ तालुक्यात बाजार समितीमध्ये 18 पैकी 13 संचालक राष्ट्रवादीचे होते, पण सभापती भाजपचा झाला. सभापती भाजपचा झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या 13ही संचालकांचे राजीनामे घेण्यात आले. हे संपूर्ण चित्र पाहत असताना मी मूळ मुद्द्यापासून तुम्हाला सुरुवात करतो की आमदार सुनील शेळके यांनी 13 संचालकांचे राजीनामे घेण्यासाठीचे आदेश दिले होते का, आणि त्या आदेशाला अनुसरून जे काही समोर घडलेलं दिसतंय, पक्ष म्हणून तुमची याबद्दलची भूमिका काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाजार समितीची निवडणूक 2023मध्ये संपन्न झाली. बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, या निवडणुकांना सामोरं जात असताना तालुक्याचे आमदार सुनीलांना शेळके, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय बाळाभाऊ भेगडे, या दोघांच्या नेतृत्वाखाली सहकारातल्या निवडणुका हे राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्याच पक्षांना, तालुक्यात जे काही पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्रितपणानं पुढं जाण्याच्या संदर्भातला निर्णय या दोन्ही नेते मंडळींनी केलेला होता. आणि त्याचाच परिणाम म्हणून 2023ला झालेली बाजार समितीची निवडणूक असेल, 2024ला झालेली खरेदी विक्री संघाची निवडणूक असेल, या निवडणुकांमध्ये आपण पुढं गेलो. बाजार समितीची निवडणूक ज्यावेळेस लागली त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये कुणाचे किती उमेदवार असावेत, मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी आहे, म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, त्या वेळेस असणारे सहभागी घटक पक्ष सोडून देखील इतर जे तालुक्यातले प्रमुख पक्ष म्हणून आम्हाला वाटले त्या लोकांना देखील याच्यामध्ये सामावून घेतलं गेलं आणि त्यांना देखील एखादी जागा तिथं आपल्याला देता येईल का, अशा पद्धतीचा एक उदात्त विचार या दोन्ही नेते मंडळींनी केला. आणि अशा पद्धतीनं त्यावेळेस पॅनल आपण या बाजार समितीसाठी तयार केलेलं होतं. त्यावेळेस सगळ्याच, मग त्याच्यामध्ये नेते मंडळींची अगदी नावच जर घ्यायची झाली तर जसं मी म्हटलं, सुनीलांना शेळके असतील, बाळाभाऊ बेगडे असतील, त्याच्यानंतर नामदेवराव दाभाडे असतील, बाळासाहेबजी नेवाळे असतील, बापूसाहेब बेगडे असतील, बबनराव बेगडे असतील, अशा सर्वच नेते मंडळींच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे पॅनल आपण सगळ्यांनी निवडलं. आणि सगळ्यांनी हे पॅनल बिनविरोध करण्यासाठी देखील प्रयत्न केला. काही जागा त्याच्यातल्या बिनविरोध झाल्या, काही जागांवरती निवडणुका लागल्या आणि त्या ठिकाणी मग आपण हसत खेळत हातात हात घालून पुढे गेल्यानंतर सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपण तिथं पहिल्यांदा संधी दिली. आणि त्यावेळेस अगदी दोन्ही या खरेदी विक्री संघ असेल किंवा बाजार समिती असेल, या दोन्ही ठिकाणी आपलं असं ठरलं होतं की 8-8 महिन्यांचा कालावधी सभापतीला द्यायचा आणि त्यांनी नंतर आपापसात ठरवून त्यांनी त्या पद्धतीने हा सगळा कारभार 5 वर्ष पुढं चालवायचा. आणि प्रत्येक पक्षाला एखाद्या वर्ष तिथं संधी ज्याच्या त्याची संख्याबळ ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तिथं त्यांनी सभापती उपसभापती करावेत, अशा पद्धतीच्या सूचना फक्त सुरुवात करून द्यायचं काम सगळ्या नेते मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं होतं. परंतु आता जी निवडणूक झाली बाजार समितीची, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाच्या उमेदवाराला समजा त्यांच्याकडे 5 संख्याबळ असताना 11 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे 6 संचालक समजा आपण समजू की फुटले, मात्र राजीनामे तुम्ही 13ही जणांचे घेतले. मग उर्वरित ज्यांनी राष्ट्रवादीच्या सोबत राहून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केलं त्यांच्यावरती पण अन्याय झाला असं तुम्हाला वाटत नाही? काय झालं या निवडणुकीमध्ये, 8 महिन्यानंतर पहिल्या सभापतीचा राजीनामा बाजार समितीचा व्हायला पाहिजे होता, परंतु न झाल्यामुळं त्याच्यात थोडंसं विस्कळीतपणा त्या सगळ्या निवडणुकीमध्ये आला. आणि त्यानंतरच्या काळानं त्यांनी जवळपास 2.5-3 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी काढला. खरेदी विक्री संघाच्याही सभापतीनं त्या ठिकाणी 2 वर्षाचा कालावधी काढला. खरेदी विक्री संघाची निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या, त्याच्या अगोदर ती झालेली होती, परंतु नंतर विधानसभेची निवडणूक झाली. परंतु या दोन्ही सभापती असणाऱ्या मंडळींनी स्वतःचा राजीनामा खरं तर 8-8 महिन्यात पार्टी प्रोटोकॉल बनवून त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता. अगदी बाजार समितीपुरतंच जर आता आपल्याला बोलायचं ठरलं तर त्यांनी तो न देता काही ना काही कारणं सांगत जवळपास 2.5-3 वर्ष त्याच्यामध्ये काढली. आणि ही सगळी प्रक्रिया चालू असताना मग ज्यावेळेस अविश्वासाचा ठराव, कारण सदस्य सांगत असताना सुद्धा हे मंडळी काय ऐकत नव्हती, शेवटी पक्षाच्या पुढं पेक्षा कुणी मोठा नाही या भावनेतनं सगळा विचार केला गेला
की निवडणुका ज्यावेळेस लढायच्या असतात त्यावेळेस सगळ्यांना पक्ष लागतो, परंतु एकदा आपण त्या खुर्चीवरती गेलो की पक्षाला दुय्यम स्थान त्या ठिकाणी दिलं जातं. याचा अनुभव नेते मंडळींना सगळ्या या दोन्ही निवडणुकांमध्ये आला आणि त्याच्यामुळं थोडंसं जपत पावलं टाकत म्हणा किंवा विश्वासानं पुढं जात असताना ह्याचं पाय उतार व्हायलाच ही मंडळी तयार नव्हती. म्हणून अविश्वासाचा ठराव दोन्ही ठिकाणी आणल्यानंतर मग या दोन्ही सभापतींनी त्या ठिकाणी राजीनामे दिले. त्यातला बाजार समितीचा विषय आता आपण पुढं घेऊन चाललेलो असताना बैठक झाली. बैठकीमध्ये 13 सदस्य आहेत आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी होते. पहिली बैठक जी झाली बबनभाऊ बेगडेंच्या घरी त्या ठिकाणी झाली. विठ्ठलराव शिंदे त्या ठिकाणी होते. आम्ही मंडळी थोडंसं त्या बैठकीला आम्हाला जाता आलं नाही आणि त्याच्यानंतर शेवटी असं ठरलं की 13 सदस्य आपले आहेत, त्यापैकी बरीच मंडळी सभापतीपदासाठी उपसभापतीपदासाठी इच्छुक आहेत आणि मग चिठ्ठ्या टाकायच्या आणि त्यातनं निर्णय करायचा. आम्ही पार्टी म्हणून त्याच्यामध्ये आम्ही कुठलंही नाव सजेस्ट करत नव्हतो किंवा सुचवत नव्हतो. त्यांनी आमचं म्हणणं फक्त याच्यामध्ये एवढंच होतं की ज्यावेळेस पक्ष या सगळ्या प्रक्रियेमध्ये येतो आणि ज्यावेळेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दिली जाते त्यावेळेस पक्षाचा तुम्ही त्या ठिकाणी मान राखला पाहिजे, पक्षाच्या नेत्यांचा मान राखला पाहिजे, जे इथून मागच्या काळामध्ये राखला गेला नाही या दोन्ही सभापतीपदाच्या कॅन्डिडेट्सकडनं. त्याच्यामुळं ही स्थिती आत्ता तिथं निर्माण झालेली होती आणि म्हणून ही बैठक ज्यावेळेस झाली यांना चिठ्ठ्या ज्यावेळेस पडल्या खरेदी विक्री संघाच्या वेळेस देखील त्यातले 3 लोकं जी होती ती सातत्याने आमच्याकडे येत होती की बाबा आम्ही आता अविश्वासाचा ठराव आणला आहे. आमचे एक सदस्य जे ज्येष्ठ आहेत ते अनेक बैठकांना मागच्या 2 वर्षामध्ये उपस्थित राहिलेले नाही आहेत, तरीसुद्धा आम्ही आता त्यांचंही सगळं संपवत आणलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आता आम्ही अविश्वासाचा ठराव आणू, परंतु संधी देत असताना आमच्या तिघांपैकी एकाला द्यावी अशा पद्धतीचं खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये देखील आम्हाला सांगण्यात आलं. आणि मग ती 3 मंडळी आमच्याकडे येत होती की आम्ही काही पैसे खर्च केलेले आहेत, संधी द्यायची ठरली तर आम्हाला तिघांना द्या. ते गेले की इतरही पक्षातली काही लोकं यायची की आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये होतो, आमचाही विचार केला, पण तरीसुद्धा आम्ही त्यांच्यावरतीच ते सोपवलेलं होतं आणि त्यांना देखील आम्ही सांगत होतो की तुम्ही अशा पद्धतीनं आमच्यापर्यंत येऊन फक्त तुम्ही वेगळं काहीतरी ठरवणार आणि उमेदवाराचं नाव फक्त आमच्या तोंडून वधून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पुढं जायचं, तर असं न करता तुमच्यात एकोपा ठेवा आणि पहिलं जसं ठरलेलं होतं त्या पद्धतीनं तुम्ही आता उर्वरित कालामध्ये जसे 6-6 महिने वाटायला येतील तसं तुम्ही घ्या. आणि अशा पद्धतीनं झालं. शेवटी तिथं देखील असेच फक्त बैठक आपल्या एका याच्यामध्ये पक्षाची बैठक नाही म्हणू शकत आपण त्याला, पण बैठक ठरली. मग शेवटी त्याच्यात हे नको ते नको इथपर्यंत वादाचे विषय झाले, XYZ नाव पुढं आलं आणि शेवटी त्या 3 मंडळींनी जे करायचं ते केलं. शेवटी तिथं ते सगळेच राष्ट्रवादीचे असल्यामुळं राष्ट्रवादीचा सभापती त्या ठिकाणी झाला. परंतु इथं थोडीशी परिस्थिती वेगळी होती. इथं ज्या वेळेस चिठ्ठी टाकून निर्णय करायच्या संदर्भात निर्णय हा सदस्यांचा होता आणि त्यांनीच चिठ्ठ्या टाकल्या. त्याच्यामध्येच एका कॅन्डिडेटचं नाव निघाल्यानंतर तिथं वेगळ्या पद्धतीनं मतदान झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच काही मतं फुटली आणि त्या ठिकाणी वेगळ्या पक्षाचा सभापती झालेला आपण पाहिला. म्हणून हे घडल्यानंतर मात्र संघटना म्हणून आमदार स्वतः या विषयामध्ये सिरियस झाले की अशा पद्धतीनं पक्षामध्ये शासन हा प्रकार किंवा अनुशासन हा प्रकार जर राहिला नाही तर सगळा मनमानी कारभार त्या ठिकाणी सुरू होईल. आणि म्हणून त्यांनी आम्हा मंडळींना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत जे आपले सदस्य आहेत या सदस्यांचे राजीनामे आपण कुठल्याही परिस्थितीत घेतले पाहिजेत आणि याचा बरखास्तीच्या संदर्भातला पुढचं पाऊल आपण याच्यामध्ये टाकलं पाहिजे आणि त्या सूचनांचं पालन करण्याचं काम अध्यक्ष या नात्याने आम्ही मंडळींनी त्या ठिकाणी केलं आहे. सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आता या राजीनाम्यांचं पुढं काय होणार, बरखास्ती होणार की हे पुन्हा सगळं वातावरण थंड होणार, नेमकं पुढे होणार काय? याच्यामध्ये आमदार सुनीलांना शेळके यांचं जातीने आणि अतिशय जाणीवपूर्वक लक्ष आहे. त्यांनी हे सगळं प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे. कारण अशा पद्धतीने जर संघटनेमध्ये काम चाललं तर संघटनेला कुठल्याही प्रकारची शिस्त लागत नाही. शेवटी कार्यकर्ते असतील, नेते असतील, पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही. निवडणुका आले की पक्ष आणि निवडणुका झालं की सगळं माझ्यामुळं अशा पद्धतीचा विचार जो वेगळ्या पद्धतीने या सहकारी संस्थांच्या माध्यमातून रुजवण्याचं काम चाललेलं आहे
ही बदलायची भूमिका सुनीलांना शेळके यांनी स्वीकारलेली आहे आणि निश्चितपणानं ते बदल याच्यामध्ये घडून आणतील याचा पूर्णपणानं आम्हाला याच्यामध्ये विश्वास आहे. कारण ज्यावेळेस मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्या 15-0 होऊ शकतात आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि मग या सहकारातल्या निवडणुका जर त्यांनी गांभीर्याने घेतल्या, आत्तापर्यंत थोडंसं ते लाईटली होतं की बाबा सगळेच कार्यकर्ते सहकारातले म्हणायचे की अजितदादा देखील नेहमी सांगायचे हो सहकारामध्ये पक्ष नसतो, सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. त्या भूमिकेतनं आत्तापर्यंत आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळी मंडळी काम करत होती. परंतु आता मात्र ह्या ज्या 2-3 संस्थांमधल्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शेवटी कार्यकर्त्यांचंच नुकसान होत असतं. कारण जे कोणी सभापती झाले ते पक्षानेच ताकद दिली म्हणून इथून मागच्या काळामध्ये झाले, परंतु त्यांनी पक्षाशी प्रतारणा केली. त्याचा फटका त्यांचेच जे बंधू म्हणून पुढच्या काळामध्ये सभापती उपसभापती होणार होते त्यांना त्या ठिकाणी तो बसला. ह्या कुरघोड्या त्यांच्यात होतात, परंतु त्याचं खापर मात्र नेते मंडळींवरती फुटतं आणि त्याच्यामध्ये पक्षाच्या नेत्यांची देखील बदनामी होत असते. आणि म्हणून हे सगळं प्रकरण आमदार सुनीलांना शेळके यांनी गांभीर्याने घेतलेलं आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वाखालीच इथून पुढच्या या सगळ्या सहकारातल्या निवडणुका देखील पार पडतील. धन्यवाद. धन्यवाद.